नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न इंग्लिश विथ राज सर, सिम्पल अँड इझी. आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. 2.2 द हाऊस बिल्डर या पाठाचा उरलेला भाग आपण आता पाहणार आहोत. या लेसनचा पूर्वीचा भाग ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांच्या मोबाईलला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड म्हणजे बांधकाम सुरू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ड ॲट द सॉट आफ्टर लोकेशन. आता हे जे घर बांधलं जाणार होतं त्याचं लोकेशन म्हणजे तो परिसर अतिशय सुंदर होता. ज्या परिसरात ते बांधायचं होतं तो सुंदर परिसर होता आणि त्याचं डिझाईन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठेकेदाराने या गवंड्याला दिलं होतं. हाऊएव्हर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. पण आता मेसन जो आहे तो नाईलाजाने हे घर बांधत होता, म्हणून त्याचं माइंड म्हणजे मन आणि हार्ट म्हणजे हृदय, म्हणजे त्याचं लक्षच त्या कामात लागत नव्हतं. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. आणि कसं तरी ओबडधोबड त्याला ते काम करायचं होतं. अँड केअरलेसली, अतिशय त्या कामाकडे त्याचं दुर्लक्ष होतं. विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, त्या कामात त्याचा उत्साह नव्हता, डेडिकेशन म्हणजे समर्पण नव्हतं. आणि आपण पाहिलं होतं की आधी जेव्हा मेसन घर बांधायचा तेव्हा तो किती इंटरेस्ट नाही, किती डेडिकेशन नाही, अतिशय मन लावून आणि इमानदारीने काम करायचं. पण आता मात्र त्याला बांधायचं म्हणून बांधायचं, अशा प्रकारे त्याने ते घराचं बांधकाम सुरू केलं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि बांधकामाचं मटेरियल जर समजा वाळू असेल, सिमेंट असेल, जे काही असेल, तर ते खराब जरी असलं तरी त्याने ते एक्सेप्ट केलं. त्याला काळजीच नव्हती त्याची. बट ही डीड नॉट केअर. त्याने काळजी केलीच नाही की मटेरियल कसं आलेलं आहे, विटा कशा आहेत, याची त्याने काळजी अजिबात केली नाही. नाहीतर यापूर्वी त्याला बिलकुल अशा प्रकारचं खराब मटेरियल त्याला चालत नव्हतं, पण यावेळेस मात्र त्याने अतिशय दुर्लक्ष केलं. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन द हॅस्ट अँड फायनली रिटायर. आणि त्याला काय करायचं होतं की घाई त्याचं हे काम निपटून टाकायचं होतं आणि त्याला पटकन रिटायर व्हायचं होतं, म्हणून त्याने आपलं ओबडधोबड काम सुरू केलं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. आणि बांधकाम पूर्ण झालं, म्हणजे अपेक्षा जेवढी होती की एवढे दिवस एवढे महिने लागतील त्याच्याही पूर्वी त्याने बांधकाम पूर्ण केलं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. आणि बांधकामाची रचना, स्ट्रक्चर म्हणजे रचना, बांधकामाची रचना जी ती अतिशय ओबडधोबड. वीक वॉल्स, भिंती ज्या होत्या त्या सुद्धा अतिशय ओबडधोबड होत्या, वीक होत्या. पुअर फिनिशिंग जी असते घराची ती फिनिशिंग अतिशय वाईट त्या फिनिशिंगची अवस्था होती. अँड डिड नॉट लुक ॲज अ गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. आणि ज्याप्रमाणे इंजिनियरने डिझाईन केलं होतं त्याच्याप्रमाणे ते बिलकुल दिसत नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर. परंतु मेसनला मात्र त्याची अजिबात काळजी नव्हती, त्याला त्याशी काही घेणं देणं नव्हतं. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी. त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बस घर तयार झालेलं आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. आणि घर तयार झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे त्याने आपल्या घराच्या चाब्या ज्या आहेत त्या घेऊन कॉन्ट्रॅक्टरची वाट पाहत बसला की आता ह्या चाब्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाकायच्या आणि आपण आपल्या घरी निघून जायचं. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. आणि तो ठेकेदार जो होता त्या ठिकाणी तो आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्या घराची कागदपत्र त्याच्या हातामध्ये होती.
द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. आणि मेसनने नेहमीप्रमाणे त्या घराच्या चाब्या ज्या आहे त्या आपल्या मालकाला देऊ केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू द एंटर द हाऊस टू सी इट. परंतु ठेकेदाराने मात्र त्या घरात प्रवेश करण्यासाठी काहीही उत्साह दाखवला नाही. तो समोर गेलाच नाही घराकडे जाण्यासाठी किंवा ती घर पाहण्यासाठी. इन्स्टेड विथ ए बोर्ड स्माईल, त्याच्याऐवजी त्याने एक मोठं हास्य केलं. तो हसला मोठ्याने आणि काय करतो पुढे, ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन्स अँड सेड बीमिंग हॅपी टोन्स. त्याच्याऐवजी त्याने काय केलं, ती चाबी तर घेतलीच नाही, उलट त्याने आपल्या हातामधली जी फाईल होती ती फाईल त्याने या गवंड्याकडे त्या मेसनकडे दिली आणि तो मोठ्या आनंदाने म्हणतो, बीमिंग हॅपी म्हणजे अतिशय खूप मोठ्या आनंदाने तो म्हणतोय. काय म्हणतो तो, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. बघा विद्यार्थी मित्रांनो, तो काय म्हणतो की या घराचा जो मालक आहे, अरे बाबा तू आहेस तू. आणि ही जी कागदपत्र आहे, ही सगळी घराची कागदपत्र मी तुझ्या नावावर केलेली आहे. द हाऊस इज युअर्स. आणि आता हे घर कुणाचं आहे, अरे हे तुझंच घर आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी प्लॅन केला होता, मी योजना आखली होती की तुला एक घर जे ते माझ्याकडून तुला भेट देण्यात यावं. आणि इथे हा पाठ संपलाय. पुढे म्हणजे प्रतिक्रिया पण नाही मेसनची गवंड्याची की पुढे काय आहे ते विद्यार्थ्यांनी ओळखावं. की आपलं जे काम आहे ते आपण अतिशय मन लावून करावं. ते काम कोणाचंही असो, मन लावून केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला अवश्य विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाठाचं वाचन करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ओके, बाय, थँक्यू.